मुंबई इथे सुरू पावसाळी विधिमंडळ अधिवेशन सत्रात कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजप आमदार रमेशदादा पाटील यांनी विधान परिषद सभागृहात प्रश्न उत्तराच्या सत्रामध्ये मुंबई ते मोरा दरम्यानच्या फेरी बोटवरील कामगारांवर ओढावलेल्या उपासमारीच्या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधलं। या विषयासंदर्भात आमदार रमेशदादा पाटील यांनी काही महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित केलेत। यावेळी त्यांनी मुंबई ते मोरा दरम्यान सुरू असलेल्या फेरी बोटीचे 75% प्रवासी कमी झाल्याने फेरी बोटीला लागणारे इंधन, कामगारांचा पगार आणि देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, कामगारांवर ओढावलेल्या उपासमारीच्या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधलं। मुंबई मोरा जलवाहतूक संकटात आल्यामुळे प्रवाशांमध्ये 75% घट झालेली असून उरण लोकल व सागरी सेतूमुळे 75% प्रवाशांची घट झालेली आहे। तिथल्या प्रवासी आणि बोटधारकांचं मोठं नुकसान होत आहे, तिथल्या खलाशांचं मोठं नुकसान होत आहे। आज त्यांच्यावर मोठा उपासमारीची गदा आलेली आहे आणि शासनाला मी विनंती करतोय की या 75% जे प्रवासी कमी झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे थोडेफार प्रवासी घेऊन मोरा ते मुंबई ते मोरा ही फेरी बोट चालू आहे। नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फेरी बोट मालकांना निर्माण झाला असून या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कामगार उपासमारीची वेळ आलेली आहे। हे खरे आहे का? सदर पारंपरिक फेरी बोट व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी किंवा करात सूट देण्याची मागणी फेरी बोट चालकांनी शासनाकडे केली आहे। त्यामुळे शासनाने नेमकं धोरण काय आहे हे शासनाने सांगावं। माझा प्रश्न तिसरा आहे, या फेरी बोट मालकांच्या प्रश्नावर तातडीने बैठक लावून फेरी बोट मालकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर अवलंबून असणारे कर्मचारी व मालकांना शासन न्याय देणार आहे का? असल्यास कधीपर्यंत त्या समस्या सोडणार आहे? तरी शासनाने त्वरित ह्या फेरी बोट मालकांच्या व कर्मचाऱ्यांसाठी त्वरित बैठक लावावी आणि मी शासनास विनंती करत आहे की जो संकट या फेरी बोट मालकांवर आलेला आहे ते त्वरित आपण या फेरी बोट मालकांची बैठक लावून या फेरी बोट मालकांना न्याय कधी देणार आहात? ज्यावरती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत सांगितलंय की ही वस्तुस्थिती आहे की या व्यवसायावरती परिणाम होत आहे। मात्र या संदर्भात फेरी बोट व्यवसाय मालकांकडून शासनाकडे कोणतेही मागणी पत्र प्राप्त झालेलं नाही। त्यामुळे जर त्यांनी शासनाकडे पत्र पाठवलं तर नक्कीच या विषयाची दखल घेतली जाईल। बहुचा धक्का ते मोरा या जलवाहतूक सेवेचा फायदा उरण, करंजा, मोरा, केगाव, बोरी, पाखाडी, बोरी, मातवली या सगळ्या नागरिकांना होतो। परंतु हे खरंच आहे की प्रवाशांची संख्या ही 19-20 ला 2,63,000 होती, ती 23-24 डायरेक्ट 1,59,000 म्हणजे 1 लाखांनी कमी झाली आणि त्यामुळे त्या फेरी बोटी चालवणाऱ्या लोकांना त्याचा तोटा होतोय। असं कुठलंही निवेदन आतापर्यंत आलं नाही। माननीय रमेशजी सभागृहाचे सदस्य यांना मी विनंती करेन की अशा प्रकारे फेरी बोट चालवणाऱ्यांचं एक निवेदन द्या, त्याच्या आधारे बैठक लावू। ज्यावर विधान परिषद सभापती नीलम गोरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना असे निर्देश दिलेत की लवकरात लवकर बैठक लावून फेरी बोट मालकांना आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका सरकारनं घ्यावी। रमेश पाटील यांच्या विनंतीनुसार बैठक आपण घ्यावी असे मी तुम्हाला निर्देश देते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।